नमस्कार मित्रांनो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामध्ये तुम्हाला फक्त 4 डॉक्युमेंट सबमिट करायचे. ते कोणते या व्हिडिओतून आपण सविस्तर जाणून घेऊया. जास्त वेळ घेणार नाही तुमचा आणि शक्यतो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणं स्वतः टाळायचं आहे. कारण तुम्हाला जर गडबड झाली तर तुमचा फॉर्म अर्धवट राहू शकतो. तो पूर्ण भरल्या न गेल्यामुळे तुम्हाला ती ॲप्लिकेशनमध्ये अडचण येईल आणि इकडं तुम्ही ज्या सक्षम अधिकाऱ्याकडे भरशाल गावाकडे, वार्ड अधिकारी किंवा अंगणवाडी का सेविकडे यांच्याकडे जर भरशाल, तर मग तिथं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही तो फॉर्म सक्षम अधिकारी, वार्ड अधिकारी आणि अंगणवाडी ताई यांच्याकडेच स्वतः भरायचा आहे. दुसरीकडं आपण स्वतः ट्राय करायची नाही. यासाठी लागणारे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड. हे फक्त एवढेच डॉक्युमेंट लागणार आहे. बाकी तुम्हाला इकडं-तिकडं पळायची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला घरीच असतात. उत्पादन प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र या 2च डॉक्युमेंटसाठी तुम्हाला याच्यातून एकच डॉक्युमेंटसाठी तुम्हाला इकडं-तिकडं कुठेही जायची गरज नाही आहे. आणि याची तारीख 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. जे 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज प्राप्त करण्यात आलेले आहे, त्या लाभार्थ्यांना 1 जुलै 2024 पासून ₹1500 महिना मिळणार आहे. या योजनेच्या प्रमाणपत्रामध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे दिसून आले होते. मात्र लाभार्थ्यांकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने त्याऐवजी 15 वर्षाच्या पूर्वीचे रेशन कार्ड, लक्षात ठेवा, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला यापैकी फक्त एक लागणार आहे. जी 5 एकरची जमिनीची अट होती, ती सुद्धा शिथिल करण्यात आलेली आहे. रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचं का ते आणि तुम्हाला कुठं मिळेल? तुम्ही जेव्हा नाव नोंदवलं रेशन कार्डमध्ये तुमच्या आई-वडिलांनी, तुमच्या आई-वडिलाच्या गावाकडेच हे रेशन कार्डमध्ये नाव भेटतं. मग तिथून तुम्ही तहसील कार्यालयाला जायचं पुरवठा विभागामध्ये. तिथून तुम्ही ते नाव ट्रान्सफर करायचं किंवा तुम्हाला ते तिथून काढून घ्यायचं आहे आणि नव्यानं सासरकडच्या मंडळीकडे ते नाव सबमिट करायचं. याला थोडं 1-1.5 महिना लागतो प्रोसेसला. ते नाव नंतर येऊन जातं रेशन कार्डमध्ये. आणि जर एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झालेला असेल, तर महाराष्ट्रातील अधिवास प्रमाण असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला, तर त्या बाबतीत त्याच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र या महिलांनी जोडायचं आहे. आणि ज्या महिलांकडं 2.5 लाखाचं उत्पादनाचा दाखला नसेल, या योजनेमध्ये कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार. ज्या महिलांकडे पिवळे आणि केसरी कार्ड असेल, तर अशा महिलांना रेशन कार्डमधून आणि जन्म प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे.